मुंबईत आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली। या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते। यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही उपस्थित होते। या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा जागा वाटप जाहीर केले। लोकसभा निवडणूक 2024 साठी अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असून शिवसेना ठाकरे गट 21, राष्ट्रवादी काँग्रेस 10 आणि काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढणार आहे। कित्येक दिवसांपासून महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला आहे, तर सांगली आणि भिवंडीच्या जागांचाही तिढा सुटला आहे। मुंबईच्या मंत्रालय परिसरातील ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयात ही संयुक्त पत्रकार परिषद पार पडली। यात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर करण्यात आला। सांगली, भिवंडी, मुंबईतील जागांसह उर्वरित जागांवर कोणता घटक पक्ष निवडणुकीत आपला उमेदवार उतरवेल याची ही माहिती या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। कोण किती जागा लढणार पाहूयात। काँग्रेसच्या एकूण 17 जागा असून त्या नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि मुंबई उत्तर। तर राष्ट्रवादी एकूण 10 जागा लढणार असून बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 21 जागा लढवणार असून जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण आणि मुंबई ईशान्य अशा या जागा असून पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले आहेत। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।